नक्कीच त्यानंतर मॅचला सुरुवात करायची आहे. अजूनही दोन सत्कार आपण करणार आहोत. व्यासपीठावर उपस्थित अनिशजी मेघाल यांचा या ठिकाणी सन्मानाने सत्कार केला जाईल. अजयजी मोरे यांच्या शुभ हस्ते सन्माननीय अनिशजी मेघाल यांचा या ठिकाणी सन्मानाने सत्कार होतोय. त्यानंतर ग्रामपंचायत मोडूलचे सरपंच सन्माननीय महेंद्र आगिवले यांचा देखील सन्मानाने सत्कार करायचे. मी अजय दादा यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते ग्रामपंचायत मोडूलचे सरपंच महेंद्रजी आगिवले यांच्या ठिकाणी सन्मानाने सत्कार करायचे. जाऊया मॅच कडे. त्या ठिकाणी आजच्या दिवसातील या स्पर्धेची अंतिम मॅच मेगा फायनल होते सुरुवात. एकीकडे आवाज स्पोर्ट बिनार नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम शतरक्षणाचा निर्णय आणि त्यांच्या विपक्षामध्ये बॅटिंग करत असताना बंटी स्पोर्ट बोरिवली. या स्पर्धेची अंतिम लढत मायक्रोफोनवर अमरजी राऊत सर यांच्यासोबत. ऐकूया धावतं वर्णन. पहिला चेंडू उडवलाय पॉइंटच्या वरून. डीप पॉइंट मध्ये शतरक्षक नाही. 3 शतरक्षक पाठलाग करतील. चौकाराचं संरक्षण तोपर्यंत धावपलकावर 2 धावा. निश्चितपणानं या अंतिम फेरीमध्ये आपल्याला मात्र संघर्षाचा ज्वालामुखी प्रज्वलित होताना पाहायला मिळेल. कारण प्रत्येकाचं स्वप्न उराशी एकच, बाळासाहेबांची शिवसेना चषक 2023च्या या महारण संग्रामातला विजेतं पद मात्र आपल्या नावावर कोरलं गेलं पाहिजे. पहिल्या चेंडूनं 2 धावांनी केली सुरुवात. निलेश देसलेच्या बॅटमधनं या 2 धावा पाहायला मिळाल्या. आणि आता मात्र बॉलिंग मार्कवर आवाज स्पोर्ट्स बिनार या संघाकडनं एक स्टार खेळाडू प्रणव. वन्स अगेन या षटकाचा दुसरा चेंडू. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा जरा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफला क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात असेल. डॉट बॉलनं यावेळेला पुन्हा कमबॅक केलं जाईल. पहिले 2 चेंडू जर आपण दीपकजी पाहिले तर आता मात्र प्रत्येक चेंडूवर आपल्याला फायनलची एक वेगळी रंगतदारता अनुभवायला मिळेल. विजयी कोण होईल, अंतिम विजेता कोण होईल हे माहीत नाही, पण याच फायनल मॅचच्या दरम्यान क्रिकेटचा विजय निश्चित होईल याची मात्र खात्री उपस्थित तमाम गर्दीला. या षटकातला पुढचा चेंडू. उलवर टप्प्याचा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत असेल. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू निघून जाईल सीमा पार. तिसऱ्या चेंडूवर या फायनल मॅच मधला पहिला चौकार. थँक्यू डीजे. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता पशका पद्धतीने लॉफ करण्याचा प्रयत्न केला होता. शॉटचं सिलेक्शन लॉंग ऑफ मध्ये केलं होतं, मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला. खबर डीप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. या इनिंगचा पहिला चौकार बॅटर निलेश देसलेच्या माध्यमातून. पहिल्या 3 चेंडूवर 6 धावा धावपलकावर लागले गेलेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर डॉट चेंडू, त्याच्यानंतर मात्र हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. प्रेक्षकांची गर्दी जिथे नजर टाकावी तिथे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत असताना सर्वांचं हार्दिक स्वागत. यावेळी लेन खूपच सुंदर होती. यॉर्कर लाईनचा चेंडू लेग स्टंपवर ठेवण्याचा प्रयत्न. पहिल्या धावेसाठी संघर्ष आणि ती पहिली धाव या ठिकाणी झाली आहे पूर्ण. 7 धावा धाव फलकावर. प्रणवच्या माध्यमातून चिवट गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे. निश्चितपणानं अंतिम सामन्यामधली एक वेगळी लढत आहे, एक वेगळी रंगतदारता आहे. काटेकी टक्कर या उभय संघांदरम्यान आपल्याला पाहायला मिळेल, यामध्ये ते मात्र ही शंका नाही. पण ज्या पद्धतीने निलेश देसलेच्या बॅटमधनं चौकार आला होता, आक्रमणाला सुरुवात झाली आहे का हा प्रश्न मनामध्ये उपस्थित झाल्यानंतर मात्र प्रणवकडनं एक सुंदर डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि पुढच्या चेंडूवर आपल्याला एक सिंगल. 4 चेंडू कोणताही गडी न गमावता 7 धावा. आता मात्र डावखुऱ्याचा निखिल देसले यावेळेला वाईड यॉर्क करण्याचा सक्सेसफुली अटेम्प्ट पाहायला मिळाला. सुंदर गोलंदाजी. दीपकजी, आपण ज्या वेळेला प्रणवचं वर्णन करतो त्यावेळेला जेव्हा संघाला ॲज अ बॉलर म्हणून रोल निभवायचा असतो तेव्हा मात्र तो अगदी सुरुवातीपासून बॉलिंगमध्ये अटॅक करताना दिसून येतो आणि ॲज अ ओपनर म्हणून देखील संघाकडनं स्टार्ट करताना तो चौकार आणि षटकारांच्या बोलीभाषेशिवाय दुसरा कोणताही ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल नाही याचं चित्र उभं करतो. अगदी बरोबर तुम्ही उल्लेख केला. त्याच्याकडे क्षमता आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची गणना केली जाते. यावेळी ऑन साईडला कट केले चेंडूला, त्या ठिकाणी एक सिंगल धाव आली. ते थोडीशी फॉर्मलिंग आणि त्याचा फायदा घेत दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. ओव्हर थ्रो देखील पाहायला मिळाला होता, मात्र 2च धावेवर समाधान मानावं लागतं. जसं तुम्ही उल्लेख केलात की प्रणव बॅटिंग करत असताना देखील आक्रमक शैलीने बॅटिंग करत असतो आणि गोलंदाजी देखील त्याची धार आपल्याला पाहायला मिळते. त्याच्याकडे भन्नाट गती आहे आणि गतीचा वापर करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी 9 धावा खर्च करत असताना कुठल्या प्रकारची विकेट त्याला प्राप्त करता आली नाहीये. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बंटी स्पोर्ट्स कुक्स बोरिवली या संघाची धावसंख्या धाव फलकावर. एकही गडी न गमावता 9 धावा. सुरुवात चांगली झाली आहे दोन्ही बाजूने. एकीकडनं स्वागत सुरुवात केली गेली आहे ती म्हणजेच बोरिवली कुक्से संघाकडनं, तर दुसरीकडनं मात्र फलंदाजांना जेरबंद करण्यात जखडून ठेवण्यात अक्षरशः यश आलंय ते म्हणजेच आवाज स्पोर्ट्स यावेळेला भिनार संघाला. पण दीपक मित्रा म्हणतात ना की यावेळेला स्वप्न उराशी बाळगले ना तर स्वप्न कधीच लहान बघू नका.
स्वप्न सातत्यानं मोठं बघा. इतकी मोठी स्वप्न बघा, इतकी मोठी स्वप्न बघा की दस्तूर खुद्द तुमच्या डोळ्यांच्या पापण्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे मिटू की नको. आणि यावेळेला मात्र स्वप्न पाहत असताना आणि त्याच्या पूर्ततेच्या दिशेनं वाटचाल करत असताना मग मात्र संघर्षाला घाबरायचं नाही, अडचणींना घाबरायचं नाही. जतीनचा या षटकातला पहिला चेंडू, ट्रॅकर बॉल यावेळेला मात्र पॉइंटच्या डोक्यावरनं डीप मध्ये चेंडू हवेत असेल. क्षेत्ररक्षक तैनात. या पहिल्या चेंडूवर जतीननं दिलाय पहिला धक्का. या क्षणाला आवाज स्पोर्ट्स बिनार संघाकडनं ही पहिली सफलता. थँक्यू डीशे. विकेटची हॅट्रिक जर घेतली तर विनारगावचे सरपंच सन्माननीय किरणजी भोईर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. पहिली विकेट प्राप्त करत असताना गोलंदाज जतीन. पहिली विकेट गेल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुजित आपल्याला पाहायला मिळते. 9 या धावसंख्येवर पहिली विकेट गेली. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावर लागल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी जतीनवर दिली आणि जतीनने पहिल्या चेंडूवर मात्र आपल्या नावावर एक विकेट प्राप्त केली. 9 धावा धावफलकावर एक गडी बाद झालाय. पहिला मात्र निलेशला परतावं लागलंय माघारी. आणि ज्या पद्धतीनं जतीननं पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगत आणलेली आहे, निश्चितपणानं आता दबाव कुठेतरी पहिली फलंदाजी करत असणाऱ्या बंटी स्पोर्ट्स बोरिवली कुकसे संघावर स्पष्टपणे जाणवेल. फायनलचं एक वेगळं दडपण असतं, फायनलचा एक वेगळा दबाव असतो दीपक, ज्या क्षणाला आपण अंतिम लढतीमध्ये फेस करत असतो. या षटकाचा पुरता चेंडू जतीन याचा सुजितसाठी. याही वेळेला डॉट बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न नाही. कुठेतरी अंडर प्रेशर स्वतःला कंट्रोल करणं कठीण जात आहे बंटी स्पोर्ट्स बोरिवली कुकसे या संघाकरता. अगदी बरोबर. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. गती यावेळीच कमी होती, मात्र संपर्क करू शकला नाही. शांत ठेवले बॅटर सुजित याला. पुढचा चेंडू उरतो विकेटने सुजितसाठी. यावेळी लेस खोदून काढण्याचा प्रयत्न खूपच चांगला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये थोडीशी फंबलिंग. पहिली धाव पूर्ण झाली आहे. एका सिंगलने सुजित आपलं खातं ओपन करत असताना संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते ती एक गडी बाद 10 वर. निश्चितपणानं ज्या पद्धतीनं सुरुवात अपेक्षित होती, ज्या वेळेला तुम्ही आतापर्यंत आवाज स्पोर्ट्स बिनार संघाचा जर प्रवास पाहिला दीपक, तर मोठमोठ्या धावसंख्या देखील अगदी सहजासहजी त्यांनी पाठलाग केलेला आहे. आणि अशा वेळेला त्या संघाच्या विरोधात जर आपण पहिल्यांदा बॅटिंग करून त्यांना टार्गेट देण्यासाठी उतरलेलं असू, तर मग मात्र मोठी धावसंख्या धावफलकावर अंकित होणं गरजेचं असेल. या पद्धतीच्या संत गतीने जर धावफलकाला आकार देत राहिलात तर मग मात्र आवाज स्पोर्ट्स बिनार संघ तुमच्यावर वरचं ठरेल. पण या वर्चस्वाला मात्र तुम्हाला आव्हान द्यावं लागेल. या वर्चस्वाला मात्र तुम्हाला खारिज करावं लागेल. या वर्चस्वाच्या विरोधात मात्र तुम्हाला हल्लाबोल करावा लागेल. या षटकात पुढचा चेंडू, ट्रॅकर बॉल ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू. पंचांनी केले दंडित आणि अतिरिक्तच्या स्वरूपात एक धाव. संघाची धावसंख्या पोहोचेल 11 या धावसंख्येवर. जशा पद्धतीने मी उल्लेख केला की आवाज स्पोर्ट बिनारकडे चांगली बॅटिंग लाईन आहे, त्याच्यासाठी तुम्हाला एक चांगली सुरुवात करणं गरजेचं होतं. सुरुवात तशी झाली नाहीये. एक विकेट गमावली 11 वर. आता सध्या तरी आपण स्ट्रायकिंगवर निखिलला पाहतोय. 2 चेंडूमध्ये 2 धावांचं योगदान त्याने दिले. यावेळेस देखील ऑफ स्टंपच्या खूपच दूर राहिलाय. अजून एक वाईट चेंडू गोलंदाज जतीनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर डॉट चेंडू, त्यानंतर एक सिंगल धाव आणि त्याच्यानंतर मात्र दिशाहीन गोलंदाजी. 2 वाईट चेंडू सर आलेत. निश्चितपणानं दोनही चेंडू आपल्याला अवे फ्रॉम बॉडी खेळवण्याच्या प्रयत्नामध्ये ही लाईन भरकटलेली पाहायला मिळाली, दिशा भरकटलेली पाहायला मिळाली. कुठेतरी वाचण्याचा प्रयत्न केला जातो आहे, कारण माहित आहे ज्या पद्धतीनं गोलंदाजी सुरुवात झाली तो फॉर्म मात्र आपल्याला कायम ठेवावा लागेल. या षटकाचा पुढचा चेंडू, या वेळेला एज लागली आहे. यस, इट इज गॉन. दुसरा झटका बंटी स्पोर्ट्स कुकसे बोरिवली संघाला. नक्कीच ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू होता, त्याला कट लागली आणि विकेट किपरने टिपलेलं झेल. विकेट क्रमांक 2. 12 या धावसंख्येवर दुसरी विकेट निखिल देसलेच्या रूपाने गमावली गेली. बाद होण्यापूर्वी निखिलने फक्त 2 धावांचं योगदान दिले आणि निखिलची विकेट गेल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुजितची साथ देण्यासाठी चंद्रकांत आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 2 ओव्हरचा विचार केला तर दुसरं षटक प्रगती पथावर असताना धावसंख्या 12 आणि 2 गडी बाद.
दुसऱ्या ओव्हरचा विचार केला तर दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 चेंडू टाकले गेलेत आणि 3च धावा खर्च केलेत गोलंदाज जतीनाने. खूपच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते राईट हँड ओव्हर द विकेटने. पुढचा चेंडू यावेळेस लेट कट केलाय, गली रिजन मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. शॉर्ट टर्डमॅन मधून ट्रॅव्हल होत असताना त्या ठिकाणी चौकाराचा इशारा येतोय. चौकाराने आपल्या डावाला सुरुवात करत असताना न्यू बॅटर चंद्रकांत. थँक्यू सो मच सर. एक गोष्ट मात्र मी आवर्जून सांगेल, ती आवाज स्पोर्ट्स बिनार संघाच्या कॅप्टनची. जेव्हा जेव्हा मी त्याच्याशी चर्चा केली तेव्हा तेव्हा त्याने मला एक उत्तर मात्र सातत्यानं कन्सिस्टंटली दिलेलं आहे. ते उत्तर म्हणजे असं की समोरच्या संघाला मी कधीच कमी समजणार नाहीये. समोर संघ कागदपत्री कमी असला किंवा श्रेष्ठ असला तरी देखील त्याला मी नेहमी वरचढच ठरवेल किंवा समजेल. मित्रांनो, म्हणतात ना की कधीच कुणाला कमी समजू नका, कारण काहींनी दिवस गाजवलेले असतात, काही दिवस गाजवत असतात, तर काही मात्र दिवस गाजवणार असतात. वेळ सगळ्यांचीच येते, फक्त आपण प्रतीक्षा करत प्रत्येकाचं स्वागत करण्यामध्ये आपण आपलं आयुष्य खर्च करायचं असतं. या क्षणाला 2 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावर. नक्कीच आमच्याशी जोडले जात असताना पंडित शेठ पाटील आमच्याशी जोडले जात असताना त्यांचं देखील या बाळासाहेबांची शिवसेना चषक 2023च्या पर्वामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच भिवंडी तालुक्याचं नाही तर ठाणे जिल्ह्याचं एक मोठं नाव पंडित शेठ पाटील, वेलकम, आपलं सुस्वागतम. आपण पाहता ते स्पर्धेची अंतिम मॅच मेगा फायनल. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बंटी स्पोर्ट बोरिवली संघाची धावसंख्या धावपलकावर जाऊन पोहोचली ती 17 धावा 2 गडी बाद. ओव्हर क्रमांक 3ऱ्याला होते सुरुवात. 3ऱ्या ओव्हरची जबाबदारी गोलंदाज कपिलवर दिली. क्षेत्ररक्षण जैसेचे तैसेच आपल्याला 3ऱ्या ओव्हरसाठी पाहायला मिळतं आणि कपिलच्या सोबत सलामीला स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय चंद्रकांत. सध्या तो 5 धावेंवर खेळतोय 2 चेंडू फेस करत असताना. यावेळेस मिस टायमिंग शॉट हवेमध्ये चेंडू खेळपट्टी बरच गोलंदाज चेंडूच्या खाली कॅच ड्रॉप झालीये. एक योगदान मिळत असताना चंद्रकांतला एका सिंगलच्या सोबतच धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 वर. ही कॅच खूप महत्वाची होती. जर तुम्हाला धावा रोखायच्या असतील तर विकेट प्राप्त करणं खूप गरजेचं असतं. कॅच ड्रॉप झाली आणि एक योगदान मिळत असताना चंद्रकांतला. निश्चितपणानं हे काही जीवदान जे प्राप्त झालंय ते मात्र कुणाच्या पथ्यावर, कुणाच्या विरोधात आणि कुणाच्या फायद्यासाठी असेल हे आपल्याला येणारी वेळ निश्चितपणानं सांगेल. परंतु धावफलकावर धावा जर आपण पाहिल्या तर 18 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. या षटकातला पुढचा चेंडू गोलंदाज कपिल याचा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. फुल टॉस बॉल, बट बॅट करणं जमलं नाहीये, कनेक्शन प्रॉपर झालं नाहीये. निर्धाव चेंडू या षटकामध्ये आपल्याला कपिलच्या माध्यमातून पाहायला मिळतो. 18 या धावसंख्येवर धावसंख्या स्थिरावलेली. 3रं षटक प्रगती पथावर आहे आणि ज्या सरासरीनं बंटी स्पोर्ट्स कुकसे बोरिवली संघ खेळताना दिसतोय, या संघाला मात्र वेग वाढवावा लागेल, आक्रमक स्वरूपाला धारण करावं लागेल. आपल्या फलंदाजीच्या आक्रमकतेचं नक्कीच बिमर चेंडूसाठी आपण 3ऱ्या पंचांना कॉमेंटर बॉक्स मध्ये बोलवतोय. हा चेंडू बिमर असेल का रिप्ले मध्ये आपण चेक करणार आहोत. आमचे 3रे पंच आमच्याशी कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील, त्यांच्या माध्यमातून ही डिलिव्हरी चेक केली जाईल. राईट हँड ओव्हर द विकेटने मारा करत असताना कपिल आपल्याला पाहायला मिळतोय रिप्ले मध्ये. यावेळी स्विच हिटचा प्रयत्न होता सुजित याचा. अजून एकदा रिप्ले चेक केला जाईल स्लो मोशन मध्ये. हा रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवर. स्विच हिटचा प्रयत्न, फेअर डिलिव्हरी यावर येते. यावर कुठल्या प्रकारची धाव आलेली नाहीये. पहिल्या चेंडूवर कपिलने एक सिंगल धाव खर्च केली, त्यानंतर मात्र हा चेंडू फुलटॉच होता. स्विच हिटचा प्रयत्न केला, प्रॉपर संपर्क नव्हतं. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 3रं षटक प्रगती पथावर 18 वर 2 गडी बाद. स्ट्राईक एंडवर यावेळेस सुजित आतापर्यंत एक सिंगल धावानिशी खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस लॉफ करून दिले समोरच्या दिशेने. इलिव्हेशन खूपच सुंदर. चेंडू जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील त्या ठिकाणी 6 धावा. येतोय षटकार. थँक्यू डीजे. आपण रिप्ले मध्ये पाहू शकतो ज्या ट्रॉफीला नाव दिले गेले बाळासाहेबांची शिवसेना चषक, त्या ट्रॉफीला या चेंडूने केले डायरेक्टली हिट. इथे मिळतील 6 धावा. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 या धावसंख्येवर. निश्चितपणानं या पद्धतीच्या फटक्यांची गरज असेल.
यावेळेला पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल, चेंडू होईल फिल्म केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान या 2 धावा धावून निघतील पूर्ण. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा. आता मात्र या 4 चेंडूंमध्ये आपल्याला 9 धावा खर्च करताना दिसून येतोय गोलंदाज कपिल. पुन्हा एकदा बंटी स्पोर्ट्स बोरिवली कुकसे संघाला जर कमबॅक करायचं असेल तर या 2 चेंडूंवर मोठे फटके खेळणं गरजेचं. फायनल मॅचचा पहिला डाव, अंतिम सामन्याचा पहिला डाव आणि या अंतिम सामन्याच्या पहिल्या डावात 9च्या सरासरीनं 27 या धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचला आहे तो म्हणजेच बंटी स्पोर्ट्स कुकसे बोरिवलीचा संघ. अगदी काही क्षणांमध्ये तमाम शिवसैनिकांचं आदरस्थान म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो, या ठाणे जिल्हा ग्रामीण भागातील शिवसैनिकांचं एक सामर्थ्यशाली नेतृत्व म्हणून आपण ज्या उत्तुंग व्यक्तिमत्वाकडे सातत्यानं पाहत असतो, ते आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब यांचं अगदी काही क्षणांमध्ये इथे शुभागमन होणार आहे. 3 षटकं संपली दीपक, 27 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. मी वारंवार म्हणतो की आवाज स्पोर्ट्स बिनारच्या समोर तुम्ही पहिल्यांदा फलंदाजी करत असताना तुम्हाला 13 ते 14 धावांची सरासरी षटकामागे राखणं हे मात्र अनिवार्य असेल. अगदी बरोबर. मात्र आताच्या सरासरीचा विचार केला तर करंट रन रेट 9.00च्या हिशोबाने 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावर लागल्या गेल्यात. पहिल्या इनिंगची शेवटची ओव्हर आपल्याला पाहायला मिळते आणि त्याची जबाबदारी दिली गेली गोलंदाज रोहन यावर. पहिल्या सेमीफायनल मध्ये रोहनने खूपच चांगली गोलंदाजी केली होती, त्याच्या विपक्षामध्ये मोठे फटके सजवावे लागतील बॅटर सुजित याला. यावेळेस पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर खूपच दूर राहिलाय उजव्या यष्टीच्या वाईटचा इशारा वाईटने ओव्हर क्रमांक 4 गोलंदाज रोहनने केली आहे. सुरुवात तुम्हाला आवाज स्पोर्ट बिनारच्या विपक्षामध्ये लढाईची दुसऱ्या इनिंग मध्ये जर तुम्ही या ओव्हरमध्ये 15-16 धावा अजूनही जमा केल्या तर ही एक क्रिकेटची मोठी लढाई या क्रीडानगरीमध्ये अंतिम सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. रायडर ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या बाहेर होता, यावेळेस मात्र डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. लेंथ लाईन खूपच सुंदर होती. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर मात्र परफेक्ट ब्लॉक होल मध्ये चेंडूची लेंथ टाकली होती. चांगला चेंडू गोलंदाज रोहनच्या माध्यमातून. निश्चितपणानं फलंदाजाच्या शरीरयष्टीपासून दूर खेळवण्याचा जो काही यशस्वी प्रयत्न झालाय आणि आता यलगार मात्र दोन्ही बाजूने पेटलाय. माहित आहे की येणारी प्रत्येक धाव महत्वाची असेल, निघणारी प्रत्येक विकेट महत्वाची असेल आणि येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू मात्र मॅटर करेल या सामन्याच्या निकालावर. या षटकातला पुढचा चेंडू गुडलाईन स्पॉट वरचा वेगानं बाहेर निघालाय, खूपच बाहेरची लाईन. पंचांनी मात्र वाईटच्या रूपानं अवांतरच्या स्वरूपात दंडित केलंय आणि एक एक्स्ट्रा धावानं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र आता 29 या धावसंख्येवर. नक्कीच पहिला चेंडू वाईट, त्यानंतर डॉट, त्यानंतर देखील डॉट चेंडू करण्याच्या प्रयत्नात मात्र अजून एक वाईट चेंडू गोलंदाज रोहनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. अजून या इनिंगचे 5 चेंडू शिल्लक आहेत, प्रत्युत्तर दिले जाईल का? सुजितच्या माध्यमातून स्क्वेअर कट केलाय डीप पॉइंटच्या वरून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, त्या ठिकाणी मिळतील 6 धावा. येतोय सुजितच्या बॅट मधून हा षटकार. थँक्यू डीजे. आपण रिप्ले मध्ये पाहू शकतो ऑफस्टम्पच्या बाहेर थोडासा बाउन्स होत झाला होता चेंडूला, त्याला कट करून दिला पॉइंट डीप पॉइंटच्या वरून बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. या 6 धावांच्या मतीने धावफलक जात असताना 35 या अंकावर 2 गडी बाद. सुरुवातीला धावांसाठी संघर्ष करावा लागला होता. पहिल्या ओव्हर मध्ये 9 धावा, दुसऱ्या ओव्हर मध्ये 8 धावा 2 विकेट, तिसऱ्या ओव्हर मध्ये कपिलच्या माध्यमातून 10 धावा खर्च झाल्यात. आता कुठेतरी रोहनच्या गोलंदाजीवर मोठे फटके सजवण्याचा प्रयत्न सुजित करतोय. वैयक्तिक जर विचार केला तर 9 चेंडू फेस केलेत आणि 16 धावांचं योगदान या मॅच साठी सुजितने दिले आणि त्याच्या सोबतीला मात्र चंद्रकांत त्याची चांगली साथ देतोय. चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. निश्चितपणानं यावेळेला मात्र सुजित आक्रमक स्वरूपात फलंदाजी करताना मला ट्रॅकर बॉल होता तर बॅटनं कळलेला पटका एकदा धाव निघते. पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. गुड रनिंग बिटवीन विकेट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पंचांकडे अपील, परंतु नाही. या दोनही धावा यशस्वीरित्या पूर्ण होतील आणि या 2 धावांनी बंटी स्पोर्ट्स बोरिवली कुकसे या संघाची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 37 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात. पहिल्या 3 षटकांमध्ये फलंदाजी करत असताना मंदावलेल्या धावगतीला यावेळेला मात्र वेग देण्याचा प्रयत्न फलंदाज सुजितच्या माध्यमातून पाहायला मिळतोय.
आतापर्यंत रोहननं 3 चेंडू टाकलेत आणि या 3 चेंडूंमध्ये 10 धावा वसूल केल्या गेल्यात. हे 3 चेंडू महत्वाचे. मोठ्या टार्गेटच्या दिशेने वाटचाल केली जाईल का? चेंडू क्रमांक 4 यावेळेला पुन्हा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. ऐन महत्वाच्या क्षणाला सुजित नावाचं वादळ मैदानाच्या आत घोंगावण्याच्या अगोदर मात्र आता परतीचा प्रवास करावा लागेल. तिसरा झटका कुकसे बोरिवली संघाला. नक्कीच सर्वांना सूचना असेल खेळाडूंना की आपण स्पीडअप करून खेळायचे. अंधार होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या इनिंग मध्ये आवाजपोट विनर संघाला बॅटिंग करत असताना चेंडू दिसणं खूप गरजेचं आहे. आपण सर्वांनी खेळाडू वृत्ती दाखवायची. क्रिकेटमध्ये कुठल्याही स्पर्धेमध्ये हार जीत होत असते, मात्र खेळाडू वृत्ती दाखवणं खूप महत्वाचे असते. चौथं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या 37 वर जाऊन पोहोचली आहे. जशी पहिली इनिंग समाप्त होईल तसं व्यासपीठावर मान्यवरांचा आपण सन्मानाने सत्कार करणार आहोत. थोडंसं स्पीडअप करायचंय मित्रांनो. वेल अशी एक गोष्ट आहे की ती आपल्या आयुष्यातून निघून गेल्यानंतर मात्र तिला आपण पुन्हा आपल्या आयुष्यात आणू शकत नाहीत. पैशापेक्षा, सोन्यापेक्षा, चांदीपेक्षा सर्वात महत्वाची काय गोष्ट असेल आपल्या आयुष्यातील तर ती म्हणजे वेल. निघून गेली तर तिला आपण आणू शकत नाहीत. अजून या इनिंगचे 2 चेंडू शिल्लक आहेत. ओव्हर द विकेटने गोलंदाज रोहन. या वेळेस पंचांकडे दाद मागितलीये. अपील जोराची झाली, मात्र त्याच्यामध्ये आत्मविश्वास नाहीये. अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज रोहनच्या माध्यमातून खूपच चांगली गोलंदाजी, पूर्णपणे धावसंख्येला लगाम लावण्याचा प्रयत्न पहिल्या इनिंग मध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर आवाज स्पोर्ट विनरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. चौथं षटक फक्त त्यातील 1 चेंडू शिल्लक आहे आणि बॅटिंग करत असताना बंटी स्पोर्ट बोरिवली संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते ती 37 वर. 3 विकेट गमावल्यात. या चेंडूवर एक मोठा फटका येणं खूप गरजेचं असेल. तो आकाशच्या माध्यमातून येईल का? नावामध्ये आकाश मोठं नाव आहे. यावेळेस ताकदीचा वापर. काऊ कॉर्नर मधून चेंडू ट्रॅव्हल होत असताना 1 बाउन्स चेंडूची उचली करण्याचा प्रयत्न पोहोचतोय आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील त्या ठिकाणी 4 धावा. येतोय चौकार. 4 धाव्यांच्या मदतीने 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर बंटी स्पोर्ट बोरिवली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41 वर आणि जिंकण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये या मेगा फायनल वर आपलं नाव करण्यासाठी 42 धावांची आवश्यकता. जाऊया आपण मुख्य व्यासपीठावर. त्या ठिकाणी मान्यवरांचा सन्मानाने सत्कार केला जाईल. सर्वप्रथम व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय पंडित शेठ पाटील, मजदूर फेडरेशन ठाणे जिल्हा अध्यक्ष यांच्या ठिकाणी सन्मानाने सत्कार केला जाईल. क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्यायचे बंटी स्पोर्ट बोरिवली संघ. तर या ठिकाणी बालासाहेबांची शिवसेना गटनेते सन्माननीय आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब उपनेते आमच्याशी जोडले गेले. त्यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. ठाणे जिल्ह्याचा एक गोड व्यक्तिमत्व, शिवसेनेचा बुलंद आवाज आमच्याशी जोडले जात असताना सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब आपलं या क्रीडा नगरीमध्ये बालासाहेबांची शिवसेना चषक 2023च्या वतीने मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. बालासाहेबांची शिवसेना चषक 2023 मध्ये भिवंडी ग्रामीणचे लोकप्रिय आमदार शांतारामजी मोरे साहेब आणि या स्पर्धेची एवन जोडी सूरजदादा मोरे आणि अजयदादा मोरे यांच्या माध्यमातून बालासाहेबांची शिवसेना एक गोड व्यक्तिमत्व, सर्वांचे लाडके, ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब आमच्यामध्ये जोडले गेले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय उपनेते सन्माननीय प्रकाशजी नकुल पाटील साहब का आगमन होता हुआ. मोस्ट वेलकम सर. देखिए, बाला साहेबांची शिवसेना ट्रॉफी को जीतने के लिए 4 ओवर में 42 रनों का लक्ष्य रखा है. लौट चलते स्वागत और सम्मान प्रोग्राम की तरफ. देखिए, अब सूरज की रोशनी कहीं ना कहीं धीरे धीरे कम हो रही है और खेल की शुरुआत होती हुई, खेल की शुरुआत अब हो चुकी. दीपक का जिस बाग में ना हो माली, जिस खाने में ना हो थाली, जिस ससुराल में ना हो साली और जिस फाइनल में ना हो टाली. जोरदार तालियों के साथ इस फाइनल की शुरुआत करनी है. लेट्स प्ले. दोनों ओपनर्स बीच मैदान पर. आवाज भिनार के प्रणव और उनका साथ देने के लिए सुनील.
ये देखिए सम्मानीय दानशूर राजा मदन बुआ नाइक साहब के साहबजादे सम्मानीय प्रभुदास नाईक साहब को दिखाया जा रहा है। शिवसेना उपनेते सन्माननीय प्रकाश पाटील साहब, आपला दमदार आमदार सन्माननीय शांताराम मोरे साहब, भरतजी शेलार उपतालुका प्रमुख। पहली गेंद, सवाल पूछा और आउट। बड़ी विकेट हासिल करते हुए थँक्यू डीजे. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता पहिल्या चेंडूवर बॅटची लिडिंग एज आणि विकेटचं पतन. त्यानंतर मात्र मैदानामध्ये उत्साह, आनंदाचं वातावरण, आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल गोलंदाजाचा, कारण आदित्य पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली गोलंदाज चंद्रकांत याने. यस, ये खानिवली गांव के प्रथम नागरिक सम्मानीय श्रीमती निकिता राहुल दलवी मैडम को दिखाया जाता है। उनके साथ उपसरपंच, कई मान्यवर ग्राम पंचायत के विद्यमान सदस्य। देखिए पहली गेंद पर जो विकेट गिरी है वो बहुत कीमती विकेट है, प्राइसलेस विकेट प्रणव भुईर की, जिन्होंने इस पूरे कप में धमाका मचा दिया था। नक्कीच प्रणवची विकेट गेल्यानंतर मात्र स्ट्राईकला नवीन बॅटर सुनील यांनी देखील चांगली बॅटिंग आदित्य केली या स्पर्धेमध्ये. यस, नया बैट्समैन किरण भोईर आते हुए टीम के सीनियर प्लेयर है। और दी विकेट चंद्रकांत, बीट वे विकेट कीपर, गेंद जारी लॉन्ग स्टॉप पर। देखना क्या इशारा था अंपायर का, वाइड, 5 रनों का इजाफा होता हुआ। देखिए दीपक, खराब गेंद थी लेग स्टंप के बाहर और उस पर 4 रन मिलते हुए बीट वे विकेट कीपर, गेंद लॉन्ग स्टॉप पर चली गई थी 5 रनों के लिए। नक्कीच शतरक्षण चुकीचं झालं होतं. कट करने की कोशिश, नीलेश देसले आज क्या कर रहे टीम के लिए। गेंद जा रही है डीप थर्ड मैन की तरफ और इस बीच 4 रन। थँक्यू डीजे. आपण जर विचार केला कुठली स्पर्धा असो की आयुष्य, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याही स्पर्धेमध्ये खेळत असताना कष्टाचा भाग हा 99% असतो आणि नशिबाचा भाग हा 1% असतो. मात्र आता कुठेतरी नशिबाचा भाग वाढताना पाहायला मिळतोय. नशिबाची साथ आहे आवाजपोट बिनार संघाला आदित्य. यस, जब मुकाबला शेरों के बीच में चलता है तो नतीजा यही होता है, लगाम घोड़ों को लगाई जाती है, शेरों को नहीं। जिस तरह से रिस्की शॉट खेला था पर विकेट कीपर के हाथों से क्या छूटा है। आज का दिन नीलेश देसले के लिए अच्छा नहीं है, जिस तरह से विकेट कीपिंग हो रही है। कदमों का इस्तेमाल, मिड ऑन से गेंद जारी लॉन्ग ऑन की दिशा पर, दूर से खिलाड़ी आते हुए मिस फील्ड, दूसरे की कोशिश और 2 रन पूरे करते हुए। देखिए दबाव मेगा फिनाले का इस वक्त लॉन्ग ऑन के खिलाड़ी के ऊपर साफ नजर आया। नक्कीच दबाव पाहायला मिळतोय. दबावामध्ये जेव्हा तुम्ही क्षेत्ररक्षण करता तेव्हा अशा पद्धतीचे मिसफील होत असतात. तर 3 चेंडूवर आपल्याला मिसफील पाहायला मिळाला आणि सध्या मात्र पहिल्या 3 चेंडूवर धावसंख्या जमा केली ती आवाजपोट बिनार संघाने 11 वर 1 गडी बाद. 11 रन 1 विकेट के नुकसान पर आवाज भिनार अपना आवाज इस वक्त जारी रखते हुए हवा में चिप कर दिया, गैप में गेंद ऑर्थोडॉक्स लॉन्ग ऑफ पर जाती हुई सुजीत ने गेंद को उठाया है, लेकिन 2 रन पूरे करते हुए 2 धाबांचं संरक्षण केलं असं म्हणावं लागेल, कारण का इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक होता, आउटफिल्ड मध्ये गेला आणि चांगले क्षेत्ररक्षण केले. या 2 धाबेच्या मदतीने स्कोरबोर्ड जात असताना 13 या धावसंख्येवर 1 गडी बाद. असूनही पहिले षटक चंद्रकांत यांचं प्रगती पथावर आहे. काय म्हणशील पहिल्या ओव्हर मध्ये थोडंसं खर्चिक षटक पाहायला मिळतं आदित्य. देखिए इसके पीछे विकेट कीपर का बहुत बड़ा रोल है, जिस तरह से रन बने। अगदी बरोबर. चंद्रकांत ओवर दी विकेट, स्विच हिट खेला है, गेंद जा रही है डीप थर्ड मैन पर, आउटफील्ड काफी तेज इस ग्राउंड की और 4 रन बनते हुए। थँक्यू डीजे.
आपण रिप्ले मध्ये पाहू शकता कशा पद्धतीने स्विच हिटचा प्रयत्न केला, प्रॉपर संपर्क झाला नव्हता, मात्र थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक नसताना चेंडू दन 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 करीत बाउंड्री लाईनच्या बाहेर. मी सुरुवातीला चर्चा केली की एक विकेट जरी गेली असली तरी मात्र किरण चांगला बॅटर आहे आणि त्याने मात्र इरादे स्पष्ट केलेत. पहिल्या 4 चेंडू फेस करत असताना त्याच्या खात्यामध्ये वैयक्तिक 12 धावा आल्यात. आदित्य यस, बहुत अच्छी बल्लेबाजी होती है भी किरण की. सीनियर खिलाड़ी जब आपके टीम में रहते हैं तो नतीजा यही होता है. अनुभव दाखवले. खाली क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रत्येक वेळीस त्याने या ओव्हरमध्ये प्रयत्न केलाय. मुकाबला इस वक्त बड़ा और बड़े मैच के खिलाड़ी इस वक्त बहुत अच्छी बल्लेबाजी करते हुए किरण. इनफील्ड के ऊपर से खेलने की कोशिश, लेकिन गैप में गेंद गली में चली गई 4 रन के लिए. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता या ओव्हरचा शेवटचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली आणि थर्ड मॅन रिसन मधून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिली ओव्हर समाप्त झाली. पहिल्या ओव्हर मध्ये त्या ठिकाणी जर आपण विचार केला तर 42 धावांचा पाठलाग करत असताना आवाजपोट बिनार संघाची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली. एक गडी बाद. त्याच्यामध्ये वैयक्तिक जर आपण किरणचा विचार केला तर किरणने वैयक्तिक 3 चौकाराच्या मदतीने 16 धावांचे योगदान दिले. क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्यायचे. बंटी स्पोर्ट बोरिवली संघ धावसंख्या जाऊन पोहोचली ती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 वर. अजूनही 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी या ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी आवाज स्पोर्ट बिनार संघाला 21 धावांची आवश्यकता. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 21 धावा खर्च होतील का किंवा त्या 18 चेंडूमध्ये 21 धावा वाचवल्या जातील का याचं उत्तर फक्त वेलच देऊ शकते. काय सांगशील आदित्य? 18 गेंदे और जीतने के लिए अब 21 रनों की जरूरत है. इक्वेशन अब कहीं ना कहीं आसान होता हुआ आवाज बिनार टीम के लिए. हालांकि आवाज बिनार का बहुत बड़ा इतिहास है. सम्मानीय सरपंच वडवली संजय जी वारगड़े साहब हमसे जुड़ते हुए शिवसेना के बहुत मशहूर लीडर है इस परिसर के. देखिए, खेल की शुरुआत करनी है, समय बहुत कम है और टाइम के बारे में इतना ही कहूंगा. सुबह में 4 रुपए में बेचने वाला न्यूज़पेपर रात में रद्दी में 4 रुपए किलो से जाता है. मतलब समय को बहुत महत्व दिया जाता है. अगदी चांगलं उदाहरण तुम्ही दिलं. वेल निघून गेली त्यानंतर तिला आपण आपल्या आयुष्यात आणू शकत नाहीये. आपण सर्वजण थांबू शकते मात्र वेलेला कोणीही थांबू शकत नाहीये. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि विकेट क्रमांक 2. कॅच आउट सुनील. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर त्या ठिकाणी विकेट प्राप्त केली सुजितने. आदित्य, कुठेतरी कमबॅक करायला सुरुवात केली बंटी स्पोर्ट बोरिवली संघाने. देखिए, दोनों भी ओपनर्स 0 पर आउट हुए. जिस तरह से पहले गेंद पर प्रणव भोईर आउट हुए थे, उसके बाद आउट होते हुए बैट्समैन सुनील. किरण इस वक्त बहुत अच्छी बल्लेबाजी करते हुए 5 गेंदों का उन्होंने सामना किया, जिस पर 3 चौके और 2 सिंगल डबल के साथ 16 पर बल्लेबाजी करते हुए 17 गेंदे 21 रन. एलिवेशन नहीं बना. मिस फील्ड बैकअप के लिए नीलेश देसले, लेकिन एक से ज्यादा कुछ भी नहीं. नक्कीच या चेंडूवर हर्षद नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला होता आणि त्याच्या माध्यमातून एक सिंगल धाव जमा केली जाते. यावेळी स्ट्रायकिंगवर किरण जो काही चौकारांच्या हॅट्रिक वर आहे आणि चौकारांची हॅट्रिक जर लावतोय तर मात्र या स्पर्धेची एवन जोडी अजयजी मोरे आणि सूरजजी मोरे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाची रोख रक्कम दिली जाईल. ही विकेट खूप किमती आहे, ती तुम्हाला प्राप्त करावी लागेल. स्विचिटचा प्रयत्न, फुलटॉस चेंडू जाईल. चेंडू थर्ड मॅन रिसन मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकारांची हॅट्रिक जर तुम्हाला आवडली असेल तर या किरणसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. धन्यवाद डीजे. देखिए, फुलटॉस गेंद थी और स्विच हिट. पहले ही मन बना लिया था ऊपर बैट्समैन ने. चौकों के हैट्रिक इस वक्त फाइनल मैच में हम देखते हुए किरण भोईर की और एवन जोड़ी अजय मोरे और सूरज मोरे के उस 1000 के कैश प्राइज को हवा में खिलाए. खिलाड़ी गेंद के नीचे आ रहे हैं, लेकिन गेंद नो मैंस लैंड में टिप्पा खाती हुई पहले बाउंस पर गेंद को उठाया है. 2 रन. स्कोर आगे बढ़ता हुआ 2 रनों के मदद के साथ 28.
14 गेंदे और 14 रनों की जरूरत। नक्कीच भगवानजी भोईर साहेब आमच्यापर्यंत जोडले जातील, त्यांचं देखील हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. पुढचा चेंडू ओव्हर द विकेटने यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल झालाय लॉंग लेग मध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये, 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतील तोपर्यंत चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चौकार बॅटर किरणच्या माध्यमातून. देखिए मैच को लगभग एक तरफा करने की कोशिश हो रही है। अब बची हुई 13 गेंदों पर 10 रन चाहिए और किरण भोईर बहुत अच्छी बल्लेबाजी करते हुए, सुजीत की इस वक्त खबर ली जा रही है, ड्राइव कर दिया है, गेंद जा रही है डीप एक्स्ट्रा कवर की दिशा पर, जमीन के सहारे दूसरे की कोशिश और 2 रन पूरे किए। पूर्णपणे दबाव आपल्याला बंटी स्पोर्ट बोरिवली संघावर पाहायला मिळतोय. दुसऱ्या इनिंगचा जर आपण विचार केला तर खूपच साऱ्या मिसफिल्ड या मेगा फायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर क्रमांक दुसऱ्या ठिकाणी झाली समाप्त आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 42 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती धावफलकावर 34, म्हणजेच अजूनही 12 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी फक्त 8 धावांची आवश्यकता. दुसऱ्या ओव्हरमध्ये काय घडलं ते रिप्ले मध्ये आपल्या टीव्ही स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतं. खूपच चांगली बॅटिंग किरणची दाखवली जाते. ये सम्मानीय विद्यमान ग्राम पंचायत भादाने महेश वावरे को दिखाया जा रहा है, साथ ही साथ किरण जी वारगड़े साहब आप देख सकते हैं, कृषि उत्पन्न बाजार समिति के सभापति सम्मानीय विलास पाटील, प्रभुदास मदन बुआ नाईक, नगर सेवक शिवसेना उपनेते सन्माननीय प्रकाशजी नकुल पाटील साहब, आपला आमदार दमदार आमदार सन्माननीय शांताराम मोरे साहब, सन्माननीय भरतजी शेलार, सन्माननीय भगवानजी भोईर साहब, निकिता राहुल दलवी मैडम विद्यमान सरपंच। देखिए तमाम मान्यवर्स को दिखाया जा रहा है। खेल की शुरुआत अब हो चुकी है, बची हुई 12 गेंदों पर जीतने के लिए 8 रनों की जरूरत। तीसरे ओवर के लिए मरता क्या ना करता गेंदबाजी के लिए प्रतीक को बुलाया है। माउली फोर्ट एंड के जानिब से गेंदबाजी हो रही है। जिस तरह से किरण ने आज बल्लेबाजी की, वाकई में तारीफ करनी होगी किरण की। और सवाल पूछा और आउट। देखिए किस तरह से आउट हुए, बल्ले का मोटा सिरा लेकर गेंद चली गई थी विकेट कीपर के पास और बढ़िया कैच वहां पर जज किया विकेट कीपर ने। विकेट नंबर 3 गिरता हुआ 34 पर आवाज भिनार का। जरी 11 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता असली तरी मात्र ही मेगा फायनल सोडायला तयार नाहीये बंटी स्पोर्ट बोरिवली संघ. ही मॅच जर जिंकायची असेल तर विकेट प्राप्त करावे लागतील, डॉट चेंडू काढावे लागतील आणि नॉन स्ट्राईक यांच्या किरणला मात्र तिकडेच उभं करावं लागेल. दुसऱ्या ओव्हरमध्ये तेच झाले, एक सिंगल धाव काढली नवीन बॅटरने आणि स्ट्राईकला नंतर किरण आल्यानंतर त्याच्या माध्यमातून मात्र चौकारांची बरसात आपल्याला पाहायला मिळाली. समीकरण सोपं आहे, मात्र क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कधी काही होऊ शकतं. जर तरला जागा नसते, चांगली गोलंदाजी करावी लागेल तिसऱ्या ओव्हरमध्ये प्रतीकला. आदित्य प्रतीक ओवर नंबर 3 इस वक्त करते हुए और पहले गेंद पर विकेट। गेंद पहले बाउंस पर आतिश ने उठाया लेकिन मिस फील्ड। ये देखिए हेजिटेशन, यस नो और वेट का कॉम्बिनेशन नहीं और बैट्समैन आउट। ग्रामपंचायत सदस्य कासने किरणजी शिलार यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर याचे आपले देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम. दहा चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. जवळजवळ आदित्य ही मॅच मध्ये 80% विचार केला तर आवाजपोट बिनार संघाने आपल्या पक्षामध्ये झुकवली आहे. मात्र 20% विचार केला तर बंटी स्पोर्ट बोरिवली संघाकडे ही मॅच आहे. इथून तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. तिसऱ्या ओव्हरचा विचार केला तर विकेट 2 विकेट आल्यात, एक रनआउटच्या रूपाने विकेट आली होती आणि पहिल्या चेंडूवर देखील विकेट प्राप्त केली आहे. 10 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. आदित्य स्ट्राईक एंडवर किरण ज्यांनी चांगली बॅटिंग या मेगा फायनल मध्ये केली त्याची विकेट प्राप्त करावी लागेल.
या वेळेस बॅटचा संपर्क थोडासा झालाय, चेंडू ट्रॅव्हल होतोय गली रिझन मधून. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक 3 एकत्र होत असताना जोपर्यंत फेक येईल तोपर्यंत 2 धावा पुन्हा किरणच्या खात्यामध्ये. या 2 धावीच्या मतीने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचतो तो 37 अंकावर. 9 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी या बालासाहेबांची शिवसेना चषक 2023 व आपलं नाव करण्यासाठी आवाजपोट बिनार संघाला फक्त 8 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. देखिए जो इस वक्त बल्लेबाजी करे किरण, वो जब तक क्रीज पर मौजूद रहेंगे तब तक आशाएं जीवित रहेंगी और बंटी स्पोर्ट्स के लिए खतरे की घंटी अब तक उन्होंने बजा दी है. आदिती, इथून जरी 2 चेंडू डॉट आले ना तर ही मॅच शेवटच्या ओव्हर पर्यंत रंगतदार पाहायला मिळेल. त्यासाठी जैसा प्रतीक और दी विकेट जाते हुए उठाने की कोशिश, फुलर लेन की गेंद लेकिन बीट वे बैट्समैन. मी ज्या पद्धतीने उल्लेख केला की डॉट चेंडू येणं गरजेचं आहे. किरणची विकेट या मॅच मध्ये खूप महत्वाची असेल. तो 1 चेंडू डॉट आलाय, अजून 1 चेंडू डॉट काढावं लागेल. अजून 1 डॉट चेंडू आला तर मात्र ही मेगा फायनल अंतिम ओव्हर मध्ये चुरशीची हृदयाची ठोके वाढवणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तो येईल का डॉट चेंडू? गोलंदाज प्रतीकच्या माध्यमातून डॉट चेंडू आणि विकेट हाच पर्याय उरलाय. या ओव्हरचा शेवटचा चेंडू थोडासा दबाव पाहायला मिळतोय गोलंदाजावर. आदित्य, दबाव इस वक्त मेगा फाइनल का है, दबाव इस वक्त गेंदबाज के ऊपर है, दबाव बंटी स्पोर्ट्स के खिलाड़ी के ऊपर है और दबाव बल्लेबाजों के ऊपर है. किरण के लिए ओवर द विकेट प्रतीक पैरों के सामने से फ्लिक कर दिया, ऑन साइड में गेंद जा रही है. सुजीत के पास 1 रन. अब आखिरी ओवर शेष और जीतने के लिए 4 रनों की जरूरत. 6 गेंदे 4 रन. दीपक सुतार, ये मैच में कहीं ना कहीं अब ट्विस्ट गर्मी लौटती हुई. देखिए अभी भी इस वक्त जिस तरह से स्कोरिंग ऑफिशियल स्कोरिंग लाइव में इस वक्त जिस तरह से दिखाया गया था, अभी भी एक गेंद शेष है. अभी भी एक गेंद शेष है. इस वक्त हमारी टेक्निकल टीम से थोड़ी सी मिस्टेक होती है, हम क्षमा चाहते हुए. जो हमारी टेक्निकल टीम प्रिंस मूवीज पिछले 5 दिनों से बहुत अच्छा टेलीकास्ट और मिक्सिंग कर रहे. अब 7 गेंदे और जीतने के लिए 4 रनों की जरूरत. अब 6 गेंदे और 4 रन. आखिरी गेंद इस वक्त डॉट निकलते हुए गेंदबाज प्रतीक. देखिए टीम मीटिंग ना करे. इस वक्त सूरज लगभग मगरिब में डूबने की तैयारी में. गेंदे बची अब 6. आखिरी ओवर में 4 रनों की जरूरत. आवाज भिनार को. किरण भुईर ने अब तक कितने रन बनाए? जिस तरह से उन्होंने 28 रन बनाए. वाकई में किरण भुईर ने बहुत बड़ी इनिंग खेली है. शून्य पर आउट हुए थे प्रणव और उसके बाद किरण भुईर ने वाकई में बहुत नफी तुली और गजब की बल्लेबाजी की. हालांकि उनका कैच भी छूटा था. कैच बहुत महंगा पड़ा है बंटी स्पोर्ट्स को. नक्कीच जेव्हा प्रणव बाद झाला आणि किरण आला तेव्हा पण मी चर्चा केली होती की या मॅच मध्ये बंटी स्पोर्टला वापसी करायची असेल तर किरणची विकेट खूप महत्वाची आहे. 6 चेंडू शिल्लक, 4 धावांची आवश्यकता. अजूनही मॅच संपली नाहीये. चांगली गोलंदाजी करावी लागेल. मात्र समीकरण थोडंसं आवाजपोट बिनारसाठी सोपं झालंय. मॅच ऑन करायची कारण का संध्याकाळचे सत्र सूर्य अस्ताला जात असताना थोडंसं थंडीचं वातावरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या ठंडी हवा का एहसास होता हुआ. हवा इस वक्त तेज चलती हुई. राइट आर्म राउंड विकेट नीलेश देसले आते हुए टीम के सबसे सीनियर खिलाड़ी. स्विच हिट की कोशिश, सवाल पूछा लेकिन वाइड. देखिए कभी कभी दीपक वाइड बचाने के लिए इस तरह की अपील की जाती है.
अगदी बरोबर. कधी कधी वाईट चेंडू वाचवण्यासाठी विकेट किपर अपील करत असतो आणि कधी कधी जर आपण विचार केला तर डॉट चेंडू गेल्यानंतर बॅटर देखील अपील करत असतो. हे नेहमीच घडतं. देखिए अंपायर के साथ कोई भी आर्ग्यूमेंट्स ना करे। दोनों भी अंपायर्स इस वक्त बातचीत करते हुए इस मैच के मुख्य अंपायर परेश महाजन और फारूक बर्डी सर है। या क्षमा चाहते हुए लीगल गेंद, 5 गेंदे और 4 रन की अब जरूरत। देखिए बैट्समैन ने रिवर्स शॉट्स के लिए ट्राई किया था और वही पूछ रहे थे, उनका बल्ला जिस तरह से उनका ग्रिप चेंज होना बहुत जरूरी रहता है। जब ग्रिप चेंज होता है तो फिर अंपायर डिसीजन अपना वापस ले जाते हैं। अगदी बरोबर. चांगला निर्णय त्या ठिकाणी मुख्य पंच परेशजी महाजन सर यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू शिल्लक, 4 धावांची आवश्यकता. आपण चर्चा करत होतो डॉट चेंडू आणि किरणची विकेट. हेच करावं लागेल मंटी स्पोर्ट बोरिवली संघाला. पहिला चेंडू तर सुंदर पाहायला मिळाला राईट हँड राऊंड द विकेटने. पुढचा चेंडू किरणसाठी. यावेळेस गती कमी होती. विकेटची चर्चा केली आणि ती विकेट प्राप्त करून देत असताना गोलंदाज निलेश कहानी में ट्विस्ट. आदित्य, मैच में अब रोचकता निर्माण होती हुई, क्या मुकाबला, मैच किधर था और कहां पर लेकर आए। पूरी तरह से अब मैच में वापसी करते हुए बची भी अब 4 गेंदे और 4 रन। सबसे बड़ी बात है किरण भोईर को उन्होंने आउट किया है। नक्कीच लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. 6 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता असताना पहिला चेंडू डॉट. त्यानंतर मात्र महत्वाचा बॅटर किरणची विकेट प्राप्त केली. आता मात्र समीकरण 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 धावांची आवश्यकता. आता मात्र प्रत्येक खेळाडू म्हणेल की कर प्रयत्न मला हरवण्याचा, मी प्रयत्न करेन तुझ्याशी लढण्याचा. संकट आण मला बात करण्यासाठी मी तटस्थ उभा राहीन ते जिंकण्यासाठी. यशाचा रास्ता कर तू खडतर, मी उभा राहीन त्यावर कणकर. गरजेचे नाही शेवट विजय प्राप्त व्हावे, कारण यशाचे दुसरे नाव म्हणजे अनुभव. जिंकलात तर यश आणि हरलात तर अनुभव घेऊन तुम्हाला तुमचा प्रवास या ठिकाणी थांबवावा लागेल. आणि अनुभव ही अशी एक गोष्ट आहे की जी तुम्हाला पुन्हा एकदा यशाचा दरवाजा उघडण्यासाठी मदत करू शकते. काय सांगशील आदित्य? 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. मॅच रंगते. देखिए जब चौथे ओवर की शुरुआत हुई थी तभी मैंने जिक्र किया था कि बंटी स्पोर्ट्स के सबसे एक्सपीरियंस गेंदबाज इस वक्त गेंदबाजी करने के लिए आए और नीलेश देसले के पास बहुत एक्सपीरियंस है। बहुत सालों तक उन्होंने ग्रामीण क्रिकेट, सिटी क्रिकेट खेला है। आज भी उनकी टीम बंटी स्पोर्ट्स बोरीवली भिवंडी के ओपन क्रिकेट में बहुत नाम कमा रही है और उसी टीम के ओनर इस वक्त बहुत अच्छी गेंदबाजी करते हुए 4 गेंदे 4 रन। दुसरीकडे आपण विचार केला तर 5 विकेट गमावलेत, त्यामुळे थोडंसं संकट आहे. वेळेचं बंधन असेल, मॅचला लगेच सुरुवात करायची. 5 विकेट गमावले, धावसंख्या 38 वर. हा देखील एक मायनस पॉइंट म्हणू शकतो आदित्य. देखिए अब खेल की शुरुआत करनी है। बैड लाइट्स का इस वक्त सामना करती हुई लगभग आवाज भिनार। नीलेश कट कर दिया गैप में, गेंद चली गई मैदान के बाहर। आवाज भिनार इज दी चैंपियन। धन्यवाद डीजे बाळासाहेबांची शिवसेना ट्रॉफी 2023 की चैंपियन टीम आवाज भिनार। आवाज भिनार ने अपना आवाज इस वक्त खानिवली गांव में बोल दिया है। आइए दोस्तों, स्वागत और सम्मान प्रोग्राम की तरफ जा रहे शिवसेना उपनेते सम्मानीय प्रकाश नकुल पाटिल साहब हमारे बीच में मौजूद है। मैं A1 जोड़ी से निवेदन करता हूं आपके शुभ हाथों से
सम्मानीय शिवसेना उपनेते सम्मानीय प्रकाश नकुल पाटिल साहब का स्वागत और सम्मान करें। अभिनंदन किरण बोईरन आवाज बिनार। शिवसेना की बहुत मशहूर और बुलंद आवाज सम्मानीय प्रकाश जी नकुल पाटिल साहब शिवसेना उपनेते एवन जोड़ी के शुभ हाथों से इस वक्त स्वागत और सम्मान होता हुआ